साहेबांच्या वाढदिवसाचं निमित्त जरी असलं तरी पण या युवा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे गोरगरिबांसाठी आधार बनणारे आमचे शिंदे साहेब सगळी सोंग करता येतील पण पैशाचं सोंग करता येणार नाही। आणि अशा वेळेस महाराष्ट्राचा एकच दरवाजा असतो तो म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांचा। आणि आज खास करून मस्के साहेब आपला एवढा व्यस्त कार्यक्रम सोडून या इथे उपस्थित झालेत। खासदार मस्के साहेब या म्हणजे आम्हाला वारकऱ्यांचा आधार असणारे आमचे महाराज, या हॉस्पिटलचे सर्व शाहसाहेब कदम साहेब, मी मगाचपासून बघतो बारकी बच्ची मांडीवर आहेत, आम्ही जास्त वेळ बोलणं बरोबर वाटत नाही, परंतु शाहसाहेब एखादा पेशंट जर का ऍडमिट असेल तो जर पेशंट सिरियस असेल तर तुम्हीच सल्ला देता की आता आम्ही प्रयत्न करतोय डॉक्टर म्हणून प्रयत्न करतोय परंतु देवाचं स्मरण करा। पण त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती ही त्याच वेळेस त्या क्षणाला बोलते की साहेब आता आमच्यासाठी तुम्हीच देव आहात। आणि ही जे आपण या माध्यमातून देवाच्या स्वरूपात तुम्ही ज्यावेळेस उभे राहता त्यावेळेस एक पुण्य म्हणून त्यावेळेस तुमच्या पदरी पडतं। आज मंगेश चिवटेबद्दल बोलायचं झालं तर एवढा मोठा माणूस आहे पण तो फोन करा ताबडतोब फोन उचलतात, नाही तर दुसरं कोणी सांगितलं असं जाऊ दे नंतर बघूया। पण मी किती छळलं ते मला माहिती आहे, आमदार नसतानाही किती छळलं आणि कुठल्याही क्षणाला त्यांनी असं सांगितलं नाही की नंतर बघतो, ताबडतोब त्याच्यावरती त्या क्षणाला म्हणजे जे काय पाहिजे होतं ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मी मंगेश चिवटेंना, तुम्ही नुसते मंगेश चिवटे नाही, या महाराष्ट्राचे डॉक्टर मंगेश चिवटे आहात, म्हणून आज आम्हाला इथे बोलवलं। आमच्या शुभ हस्ते या लहान मुलांच्या उपचारासाठी जो क्षण मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार। आणि डॉक्टर साहेब पुन्हा एकदा सांगतो की जर का तुमच्या मनात असेल तर माझ्या भांडूपच्या झोपडपट्टी विभागामध्ये एखादी जागा देईन, त्या तिथे असं एक हॉस्पिटल उभा राहील, एवढंच या निमित्तानं बोलतो आणि तो त्याला घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।